प्रगती दुर्गा उत्सव मंडळाच्या अथक परिश्रमातून आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने आणि सहकार्याने शारदीय नवरात्राच्या पवित्र पर्व कालावर देवी भगवतीची वाङ्मय सेवा करत असताना आपण या भौतिकतेला समजण्यासाठी अध्यात्माचा आधार घेत आहोत। देवी भगवतीचं स्वरूप कसं आहे, देवी भगवती हे परमतत्व कसं आहे, ती आदिशक्ती आहे, ती जगतकारिणी आहे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। भगवान परमात्म्याला जाणण्याच्या आधी आपण आपल्या स्वतःला समजून घेतलं पाहिजे। जेव्हा आपण आपल्या स्वतःला समजून घेणार त्यावेळेस आपल्याला जगाला समजता येईल, आणि जेव्हा आपल्या स्वतःला समजलं आणि जगाला आपण समजून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला परमात्मा लक्षात येईल, आपल्याला परमतत्व काय आहे याचं ज्ञान होईल। पण कधी कधी अशी घटना घडते की मनुष्याचं भरपूर आयुष्य होऊन जातं, परंतु मनुष्याला स्वतः आपण कसे आहोत हेच लक्षात येत नाही। म्हणून आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे। स्वतःला समजल्यानंतर जगाला समजता येतं। आपण स्वतः कोण आहेत, तर आपण स्वतः एक आत्मा आहे। आत्म्यापासून शरीर वेगळं आहे। आत्म्याबरोबर आपण वेगवेगळे संस्कार घेऊन जन्माला येत असतो, आणि त्या चांगल्या वाईट संस्कारांचा परिणाम जीवन जगत असताना मनावर असलेल्या संस्कारांचा परिणाम जीवन जगत असताना देहाला भोगावे लागतात, की ज्याच्यामुळे मनुष्य सुख दुःखांमध्ये या ठिकाणी अटकतोय, फसतोय। आपण कोण आहोत, आपण कुठून आलेलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे। आपण एवढं लक्षात येतो की आपण अमुक अमुक आहे, आपण या गावामध्ये राहतो, आपण स्त्री आहे किंवा पुरुष आहे, आपलं हे नाव आहे, आपलं हे कुटुंब आहे, ही आपली जात धर्म पंथ आहे, एवढं समजून घेणं हे महत्वाचं नाही। तर आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याला जन्माला घालून ती शक्ती कोणती आहे की जी आपले श्वास रात्रंदिवस चालू ठेवते। आपण झोपल्यानंतर आपल्याला कोणतीही जाणीव नसते की आपण कुठे आहोत, काय करत आहोत, श्वास चालू आहेत की बंद आहेत हे आपल्याला लक्षात येत नाही। परंतु एक कोणती तरी अशी शक्ती आहे की ज्या शक्तीच्या आधाराने आपले श्वास रात्रीही चालू राहतात। जर ती शक्ती भगवान परमात्म्याने काढून घेतली आणि श्वास बंद पडले तर लोक 24 तासही आपल्याला घरामध्ये ठेवत नाहीत। घरातलेच लोक स्पर्श करताना आपल्याला घाबरतील। आजूबाजूचे लोक जे आपल्या नेहमी अंगसंगतीमध्ये राहतात ते सुद्धा आपल्यापासून 4 हात लांब बसतील आणि आपल्या जवळून गेल्यानंतर आधी स्नान करतील, कपडे बदलवतील। म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे, चैतन्य आहे, तोपर्यंत व्यवस्थित आहे। याच शक्तीच्या आधाराने आपल्याला सकाळी जागृत अवस्था येते आणि आपण कार्य करतो। साले शरीर कोणाची सत्ते, साले शरीर
शक्तीमुळे देखवी ऐकवी एक नारायण, त्या भगवान परमात्म्याच्या शक्तीचा परिणाम आपण या जगातलं सर्व काही कार्य करत आहोत. म्हणून आपण कोण आहोत, कुठून आलेलो आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. खरं ज्ञान जेव्हा आपल्याला होईल तेव्हा आपल्याला जगत समजणार आहे. जर आपल्याला जगत समजलं नाही तर आपण बंधनालाच मुक्ती समजतोय. अशाश्वत सुखालाच शाश्वत सुख समजण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यामुळे खऱ्या परमतत्वीय सुखापासून आपण वंचित राहतो. या खोट्या जगाला आपण खरं समजतोय आणि जेव्हा या खोट्या जगाला आपण खरं समजतोय, जेव्हा बंधनालाच आपण मुक्ती समजतोय, त्यावेळेस आपली अधोगती होते. म्हणून खऱ्याला जेव्हा आपण जाणून घेणार तेव्हा खरं सुख आपल्याला समजेल. याच्यासाठी परमार्थ आहे, याच्यासाठी कथा आहे, याच्यासाठी सत्संग आहे. आपण कोण आहोत हे समजण्यासाठी हा अट्टहास आहे. उपमन्यू जेव्हा लहान होता, घरची परिस्थिती हलाखीची होती आणि अशा स्थितीमध्ये उपमन्यूने दूध मागितलं आईकडून. आई त्याला दूध बनवून द्यायची. कसलं? पिठामध्ये पाणी कालवून ते दूध म्हणून उपमन्यूला दिलं जायचं. अनेक दिवस उपमन्यूने ते खरं दूध म्हणून ते पिठाचं पाणी पिलं. पण एक दिवस अशी घटना घडली की उपमन्यूला मित्राच्या घरी काही कारणास्तव बोलवण्यात आलं. खेळता खेळता मित्राच्या घरी गेला आणि तिथे गेल्यानंतर त्या मित्राला खरं दूध पिताना बघितलं. मित्राच्या आईने उपमन्यूला ही खरं दूध दिलं. त्यावेळेस उपमन्यूने विचारलं, हे खरं दूध आहे, याला दूध म्हणतात? म्हटले, हो, यालाच दूध म्हणतात. जेव्हा उपमन्यूला समजलं की हे खरं दूध आहे, आई जे देते ते खरं दूध नाही, ते पिठाचं पाणी करून देते. जेव्हा उपमन्यू घरी आला त्यावेळेस उपमन्यूने आईकडून दूध मागितलं. पुन्हा आईने पीठ घेतलं, पाणी कालवायला लागली. त्यावेळेस उपमन्यूने सांगितलं, नाही मा, हे दूध नाहीये, हे पिठाचं पाणी आहे.
आज मी बघितलेलं आहे खरं दूध कशाला म्हणतात, त्या दुधाची चव मी बघितलेली आहे, मी खरं दूध पिलेलो आहे। तशाच पद्धतीने मनुष्य हे जीवन जगत असताना खोट्या जगाला खरं समजतोय, कारण खऱ्या परमतत्वाला जोपर्यंत आपण बघितलं नाही, जोपर्यंत खऱ्या आनंदाचा उपभोग आपण घेतला नाही, तोपर्यंत खोटा आनंद आपल्याला खरा वाटतो। हे अशाश्वत सुख आपल्याला शाश्वत सुख वाटत असतं। म्हणून बंधनातून मुक्त होण्याकरता हा परमार्थ आहे। हे साथे आलिया ओळगा शारंग 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 नाही तरी संसार शारंग धरू। या ठिकाणी देह धारण केल्यानंतर काय करायचं आहे, ओळगा शारंग धरू। आणि जर त्याला ओळखलं नाही, जर त्याचा अवलंब केल्याचा प्रयत्न केला नाही, तर काय होईल, नाही तरी संसारू जाईल रया, नाही तर हा संपूर्ण संसार आपलं हे जीवन व्यर्थ वाया जाईल। म्हणून आपल्याला खरं काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे। परंतु शोकांतिका अशी आहे की 50-60 वय होऊन जातं, परंतु तरी देखील आपण खरं काय आहे याला जाणू शकत नाही, आणि जाणलं तरी ते जाणण्याचा अधून प्रयत्न करत नाही। म्हणून वय जसजसं होत जातंय तसतसं एक प्रश्न आपल्या स्वतःला आपण विचारायचा आहे की आता आपलं इथपर्यंत वय झालेलं आहे। पूर्वी भरपूर आयुष्य असायचं मनुष्याला। कृतयुगामध्ये म्हणतात मनुष्याचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं सतयुगामध्ये। त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला, मनुष्याचं आयुष्य झालं 10,000 वर्ष। त्याच्यानंतर द्वापार युग लागलं, द्वापार युगामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झाला, मनुष्याचं आयुष्य झालं 1000 वर्ष। त्याच्यानंतर कलियुग लागलं, कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य गेला, मनुष्याचं आयुष्य आहे 100 वर्ष। परंतु सगळेच जण 100 पार करतात असं, कुणाचं तिकीट 20 पर्यंतचं आहे, कुणाचं 40, कुणाचं 50, कुणाचं 60, कुणी जन्माला आल्याबरोबर तिकीट काढून घेतात। म्हणजे 100 वर्ष जे दिलेलं आहे ते आपण पूर्ण जगणारच असं नाही, कारण आताची जी खानपान आहे, जी पद्धती आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे औषध जात आहे किंवा आताचं जे प्रदूषण आहे त्याच्यानुसार आता आपण जगणार फक्त 75 जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त जगणारे जुने असतात, ते 80, 85, 90 पर्यंत जातात। पण मिनिमम मॅक्झिमम आपण फक्त 70, 75 पकडायचे। आणि तेवढ्यामध्ये आता आपण आपलं काय आयुष्य आहे, किती आपलं आयुष्य आहे हे मनामध्ये विचार करा आपला आपण। आणि जेवढं आपल्याला आयुष्य प्राप्त झालेलं आहे तेवढ्या आयुष्यामध्ये आपण आतापर्यंत परमार्थाला किती वेळ दिलेला आहे याचंही मनातल्या मनात चिंतन करायचं। आपण आयुष्यातला किती वेळ परमार्थासाठी दिलेला आहे, कारण
काही कालावधी जो असतो तो आपल्या बाल्यावस्थेमध्ये जातो, तेव्हा काय चांगलं काय योग्य काय वाईट याचं काहीही ज्ञान नसतं. किती आहे म्हणतात अल्प आयुष्यमानामध्ये शत गणिले 100 वर्षाचं दिलेलं आहे आणि त्या 100 मधले अर्धे जे आहे ते निद्रा म्हणजे 24 तासामधले 12 तास हे निद्रेमध्येच जात आहेत. म्हणजे 100 जर पकडले तर 50 वर्ष झोपेमध्ये जात आहेत, उरलेले आहे 50. आपण फक्त 70च पकडायचे. 100 पकडायचे, 70 मधले अर्धे झोपेत, उरले किती 35. त्या 35 मध्ये 15 वर्ष बालत्व किती गेले, किती राहिले 20. त्या 20 मध्ये सुद्धा पीडा रोग क्षय आजारपणातले काही वर्ष जातात. काही दुसऱ्यांच्या लग्नाला जाण्यात आणि काही आपल्या लग्नामधले वर्ष जातात. काही वर्ष हे धनार्जनामध्ये पैसा कमावण्यामध्ये जात आहे. त्याच्यातले काही वर्ष आपल्या घरातल्या सर्व नीटनेटके करण्यामध्ये, सर्व घर बांधण्यामध्ये, इतरांचं सगळे कामं करण्यामध्ये, मुलांना जन्म देऊन लहानाचं मोठं करण्यामध्ये बराचसा कालावधी जातोय. किती उरले, काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून काय केलं पाहिजे, राम राम स्मराधी. कधी 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 नाही, आधी राम राम स्मरा, आधी शब्द वापरलेला आहे. कारण कधी आपला श्वास शेवटचा असेल आणि कधी आपला दिवस आयुष्यातला शेवटचा असेल हे सांगता येत नाही. आता असं काही राहिलेलं नाही की वय झाल्यानंतरच देव आपल्याला बोलवेल. एक झटका जरी आला तरी सुद्धा लगेच गोविंदाय नमो नमः. आणि झटका चांगली तब्येत असलेल्यालाच येतो असं नाही, बारीक असलेल्यालाच येतो असं नाही. कुणालाही झटका येऊ शकतो, कधीही येऊ शकतो, झोपेत सुद्धा येऊ शकतो. म्हणून राम राम स्मरा, पण कधी आधी हे समजण्यासाठी ही कथा आहे. पण लोक काय म्हणताय, जर कोणाला म्हटलं ना की पंढरपूरची वारी आहे, चला हो वारीला, ते लोक म्हणतात नाही आता सध्या दुकान जोरात चालू आहे, शेताचे कामं जोरात चालू आहे, आता नाही, आता मुलं अजून लहान आहे. एकदा की मुलांच्या हातामध्ये सगळे सोपवलं की मग काय करायचं, वारीच वारी. मुलं मोठे झाले, करते झाले, पुन्हा पुढच्या वर्षी जर लोकांनी विचारलं चला आता वारीला, पुन्हा त्या ठिकाणी उत्तर येतंय नाही आता लग्न जमवायचं, एकदा याचं लग्न झालं की मी मोकळा. मुलीचं लग्न लावलं, मुलाचं लग्न लावलं, वर्ष झालं, वारी जवळ आली, पुन्हा लोक म्हणले रामभाऊ चला ना आता तरी वारीला. इथले नाही रामभाऊ, दृष्टांतात
चला ना आता तरी वारीला. रामभाऊ म्हणतात नाही आलो असतो पण कसं आहे आता नातू लहान आहे ना, त्याला सांभाळायला माझ्याशिवाय कोणीही नाही. एकदा की तो चांगला चाला बोलायला लागला की मग मी नातूही चला बोलायला लागतो. त्यावेळेस रामभाऊचे गुडघे दुखायला लागतात, मान नको नको म्हणायला लागते, घरातले चिडचिड करायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर रामभाऊला वाटतं की यांना त्रास आपल्यापासून होतो, याच्यापेक्षा चला आता आपण वारीला जाऊ. आता लोक म्हणत नाही चला वारीला, आता रामभाऊ स्वतः म्हणतात मी येतो वारीला. तिथे तरी भजन होईल, राम राम तरी म्हणे. लोक म्हणतात नाही, आयुष्यभर राम राम म्हटले नाही ना. राम सुद्धा म्हणतात की आता राम राम म्हणू नका, दात पडल्यानंतर काय शब्द निघतो, लांब लांब लांब. देवही म्हणतो आता जवळ येऊ नको, लांबच राहा. जेव्हा जवळ यायची वेळ होती तेव्हा तू जवळ आला नाही, तेव्हा तू परमार्थ केलेला नाही. आता लोकही म्हणतायत बाबा कुठे पडून जाणार, आम्हालाच त्रास होईल, आमची वारी बंद होईल, त्याच्यापेक्षा आता तुम्ही शांतच बसा, घरामध्येच बसा. मनुष्याला जाग केव्हा येते. काही लोक म्हणतायत नाही आता एवढे 6 महिने झाले की मग आम्हाला काय परमार्थच करायचं. वयाच्या 50व्या वर्षी 6 महिन्याचं वचन दिल्यानंतर 60-70 होऊन जातात तरी यांचे 6 महिने होत नाही. त्याच्यामुळे परमार्थाला स्वतः हाच वेळ निर्माण करावा लागतो, काढावा लागतो, तेव्हा परमार्थ होत असतो. तोपर्यंत परमार्थ होत नाही. म्हणून परमार्थासाठी व्यक्तीने जागा झालं पाहिजे आणि भजनानंदी बनून नामचिंतनाला लागला पाहिजे. अशा स्थितीमध्ये हाच परमार्थ जाणून घेत असताना देवी भगवती कोण आहे हे आपण जाणून घेत आहोत. सूतजी महाराज नैमिषारण्याच्या भूमीमध्ये शौनकादिक ऋषींना श्री देवी भागवताचं महात्म्य सांगतायत 3 दृष्टांताद्वारे. त्याच्यानंतर देवी भागवतामध्ये प्रवेश केल्यानंतर देवी आदी माया शक्ती जगज्जननीचं सार्वभौम नमन केलेलं आहे. त्याच्यानंतर तीच आदी माया शक्ती देवीचे जे ही भागवत आहे ते लिखाण करता वेद व्यासजी महाराज आहे. आणि त्यांनी कोणत्या मनस्थितीमध्ये देवी भागवताची रचना केलेली आहे शौनकादिकांचा प्रश्न आहे. त्यावेळेस सूतजी महाराज म्हणतायत, वेद व्यासजी महाराज सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर स्वतःच्या शम्यापरास नावाच्या आश्रमामध्ये राहत आहेत. आणि त्या आश्रमामध्ये राहत असताना वेद व्यासजी महाराज आपल्या कुटियेच्या बाहेर एका झाडाच्या खाली ध्यानमग्न बसलेले होते. डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर त्यांचं झाडावरच्या खोप्यामध्ये असलेल्या पक्ष्यांकडे लक्ष गेलं. त्या पक्ष्यांचा सर्व संसार वेद व्यासजींनी बघितला. गर्भिणी असलेल्या पक्षीने पिलाला जन्म दिला. त्या पिलाच्या मुखाचं चुंबन येऊ लागली. त्या पिलासाठी वेगवेगळ्या प्रकारची धावपळ सुरू झाली. कुठून चारा आणण्याची, कुठून दाणे आणण्याची आणि चोचीमध्ये बारीक करून ते पिलाच्या मुखामध्ये देण्याचं ते दृश्य वेद व्यासजींनी बघितलं. आणि हे दृश्य बघितल्यानंतर वेद व्यासजींच्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण झाला की मलाही पुत्र झाला पाहिजे. वेद व्यासजी महाराजांच्या अंतःकरणातला विचार कोणता आहे की पुत्र कोणता पाहिजे, की तो योनिज नाही अयोनिज पुत्र असला पाहिजे. कारण संतांना जगत कल्याणाची चिंता असते. म्हणून वेद व्यासजी महाराजांना आपलं पारमार्थिक जीवन जगल्यानंतर भविष्यात हाच परमार्थ जगाच्या कल्याणासाठी कामी यावा म्हणून एक पात्र पुत्र पाहिजे आहे, अयोनिज पुत्र पाहिजे आहे. अशा स्थितीमध्ये वेद व्यासजी महाराज चिंतामग्न झाले. आणि जेव्हा वेद व्यासजी महाराज चिंतामग्न झाले त्यावेळेस वेद व्यासजी महाराजांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी नारदजी महाराजांचं आगमन झालं.
वेदव्यासजी महाराज स्वतःच्या कुटियेच्या बाहेर चिंतन करू लागले की मला पुत्र होण्यासाठी मी काय केलं पाहिजे. वेदव्यासजी महाराज विवाहित आहे परंतु तरी देखील पुत्र प्राप्तीसाठी चिंता करताय, कारण त्यांना योनिज नाही अयोनिज पुत्र पाहिजे आहे. आणि जेव्हा एखाद्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये चिंता निर्माण होते त्यावेळेस भगवान परमात्म्याला भक्ताची चिंता बघितली जात नाही. भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्या भक्ताच्या जवळ येत आहेत. म्हणून भगवान परमात्म्याचंच एक रूप आहे नारदजी महाराज. वेदव्यासजींना भेटण्यासाठी नारदजी महाराजांचं आगमन झालेलं आहे शम्याप्रास वनामध्ये. त्यावेळेस इकडे बसा. नारदजी महाराज भगवान परमात्म्याचं भजन करत शम्याप्रास वनामध्ये येत आहेत. नारदजींच्या भजनाचा ध्वनी वेदव्यासजींच्या कानावर पडलेला आहे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण
व्यासजी महाराज उठून उभे राहिले आणि वेद व्यासजींनी नारदजी महाराजांना हात जोडून नमस्कार केले. वेद व्यासजी महाराजांच्या चेहऱ्यावर चिंतेची आभा बघितली. नारदजी महाराज वेद व्यासजींना विचारतायत की हे महात्मन, तुम्ही ज्ञानी आहात, वेद वेत्ता आहात, तुम्ही साक्षात व्यास आहात. तुम्ही लघु नाही, कोण आहे? व्यास आहात. ज्ञान दृष्टीने तुम्ही व्यास आहात आणि तरी देखील तुम्हाला चिंता. तुमच्या चिंतेचं कारण काय आहे? जेव्हा नारदजी महाराजांनी विचारलं त्यावेळेस वेद व्यासजी महाराज चिंतेचं कारण सांगतायत. सूतजी महाराज श्रवणकाली ऋषींना सांगतायत, अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैव च नैव च पुत्रादन्यातरं नास्ति परलोकस्य साधनम्. सूतजी महाराज म्हणताय, जर पुत्र नसेल तर मनुष्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होत नाही. सूतजी महाराजांचं हे वाक्य आहे, अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गे नैवच नैवच. याचा अर्थ ज्याला पुत्र आहे त्याला स्वर्ग मिळू शकतो, पण ज्याला पुत्र नाही त्याला वैकुंठही मिळू शकतो आणि मणिद्वीपाचंही स्थान मिळू शकतं. भगवंताच्या चरणारविंदाचं मोक्षाचीही प्राप्ती होऊ शकते. पुत्र पाहिजेच असं नाही. पुत्राने फक्त स्वर्ग मिळेल. आणि संत महात्मे कधीही स्वर्ग मागत नाही देवाकडे. संत महात्मे कधीही मोक्षही मागत नाही. मोक्ष केलिया मोक्ष
संतांना मोक्षाचीही गरज नाही. संत महात्म्यांची इच्छा केवळ एकच असते, प्रभो सुखे घालावे आम्हासी. कशासाठी? भगवान परमात्म्याची अखंड सेवा जन्मोजन्मी घडावी एवढीच संत महात्म्यांची इच्छा असते. आम्हाला मोक्ष नको, आम्हाला मुक्ती नको, आम्हाला तुमची सेवा पाहिजे आहे, तुमची कृपा पाहिजे आहे, एवढीच इच्छा संतांची असते. त्या ठिकाणी सूतजी महाराज म्हणताय, जर पुत्र प्राप्त झाला तर त्या पुत्र प्राप्तीचा परिणाम मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होते. परंतु मनुष्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती झाल्यानंतर मनुष्य स्वर्गामध्ये किती वेळ राहतोय? जोपर्यंत या ठिकाणी केलेले जेही सकाम पुण्य आहे ते आहे तोपर्यंत. एकदा की सकाम पुण्य संपलं की काय होतंय? गीता सांगते, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची ओटी उतरे. अवली वर्णन करते, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, क्षिणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती. एकदा की पुण्य संपलं की पुन्हा या ठिकाणी येऊन पुनरपि जनन पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हीच क्रिया जीवनामध्ये घडते. पुत्र प्राप्ती झाल्यानंतरच उद्धार होतो असं नाही. आणि जर पुत्र झाल्यानंतरच उद्धार झाला असता तर सांगा, मीराबाईने कोणत्या मुलाला जन्म दिलेला होता? शबरीला कोणता मुलगा होता? तरी देखील त्यांचा उद्धार झालेला आहे. याचा अर्थ पुत्र संतान आपला उद्धार करेल हा जर विचार मनामध्ये असेल तर तो काढून टाकायचा. कारण आपण आपल्या कर्मानुसार सगळे काही भोग प्राप्त करत असतो. वेदव्यासजी महाराज नारदजींना म्हणतायत, महात्मन अपुत्रस्य गती नास्ति न सुखम मानसे यथा तदर्भो दुःखितश्चाह चिन्तयामि पुनः पुनः. वेदव्यासजी महाराज नारदजींना सांगतायत, महाराज अपुत्रस्य गतिर्नास्ति न सुखम मानसे यतः. जर पुत्र नसेल तर मनुष्य सुखी राहू शकत नाही. आणि त्याच्यामुळेच मी दुखी आहे. आणि चिंतयामी पुन्हा पुन्हा, मला पुन्हा पुन्हा चिंता आहे. पण संतांना कोणती चिंता आहे? संतांना चिंता एकच आहे की हा परमार्थ पुढे चालू राहिला पाहिजे, हा परोपकार पुढे चालू राहिला पाहिजे. आपण गेल्यानंतरही अन्नदान घडलं पाहिजे, आपण गेल्यानंतरही ज्ञानदान घडलं पाहिजे, आपण गेल्यानंतर सुद्धा भगवत भक्ती घडली पाहिजे, भजन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, सत्कर्म घडलं पाहिजे. ही चिंता संतांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि वेदव्यासजींची चिंता आहे, अयोनिज पुत्र झाला तर परमार्थ पुढे चालू राहील, ही चिंता त्या ठिकाणी वेदव्यासजींना. त्यावेळेस नारदजी महाराजांना वेदव्यासजींनी विचारलं, महाराज माझी एकच विनंती आहे की असा दिव्य पात्र शिष्य मला प्राप्त झाला पाहिजे की माझ्या पश्चातही जो जगाला ज्ञान देईल आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ते ज्ञान, त्या ज्ञानाचा फायदा सगळ्या लोकांना होईल. असा पात्र शिष्य मला पाहिजे आहे, असा पुत्र मला पाहिजे आहे. याच्यासाठी मी काय करू? जेव्हा वेदव्यासजींनी विचारलं त्यावेळेस नारदजी महाराजांनी सरळ सरळ उत्तर दिलेलं नाही. आता नारद हे पात्र असं आहे की जे बोललेलं कधीही रद्द होत नाही. नारद, ज्यांनी बोललेलं कधीही रद्द होत नाही ते नारद आहे. परंतु बऱ्याच वेळेस नारदजी महाराज यांचं चित्र हे चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर दर्शवलं जातं की जे कळ लावणारे आहे, भांडण लावणारे आहे वगैरे वगैरे. परंतु नारदजी महाराज असे नाहीत. ज्यांची पूजा देव करतात ते कसे असतील? ते भांडण लावणारे असतील का? नाही.
मग नारदजी महाराज कसे आहेत? सगळ्या पुराणांचा जर विचार केला, आतापर्यंत नारदजी महाराज ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहेत, ज्यांना ज्यांना भेटलेले आहेत, मग ते सामान्य मनुष्य असतील, मग ते राक्षस असतील, मग ते संत असतील, त्यांना सगळ्यांना देव भेटल्याशिवाय राहिला नाही असं पात्र म्हणजे नारद आहेत. आतापर्यंत नारदजींची भेट ज्यांना झाली त्यांना देव भेटलेलाच आहे. असं एकही उदाहरण नाही की ज्यांना नारद भेटले नाही आणि ज्यांना नंतर देव भेटला नाही. म्हणून नारदजी महाराज हे देवाचा आणि जीवाची भेट घडवून देणार पात्र आहे. नारदजी महाराज यांनी सांगितलं, महाराज हाच प्रश्न माझे पिताश्री ब्रह्मदेवाने श्रीहरी विष्णूंना विचारला होता की कोणत्या शक्तीची आराधना तुम्ही करतायत की जेणेकरून तुमचं सगळं जीवन तुम्ही सर्व कार्य करत आहात. नारदजी महाराज आता 2 दृष्टांताद्वारे त्या ठिकाणी वेदव्यासजी महाराजांना सांगतायत की कोणाची आराधना करायची आहे. जाऊ शकता तुम्ही. वेदव्यासजी महाराज की जय. नारदजी महाराज की जय. जेव्हा कोणत्या देवाची मी उपासना करू हे विचारलं त्यावेळेस नारदजी महाराज म्हणतायत, एकदा माझे वडील ब्रह्मदेव जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या जवळ नारायणाच्या जवळ गेले आणि भगवान श्रीहरी विष्णू जवळ गेल्यानंतर त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूला ध्यानस्थ बसलेलं बघितलं. ब्रह्मदेवाने श्रीहरी विष्णूंना विचारलं, प्रभो तुम्ही तर सगळ्या सृष्टीचे माता धाता पिता महा षड्गुण ऐश्वर्य संपन्न करता करवित आहात, पण तुम्ही कुणाचं ध्यान करत आहात? तुम्ही तर स्वतंत्र आहात, तुम्हाला कुणाचीही भक्ती करायची गरज नाही, मग तुम्ही कुणाची आराधना करत आहात? त्यावेळेस श्रीहरी विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेव तुम्ही विसरलेला आहात का की मी स्वतंत्र नाही, माझ्यावरही कार्य करणारी एक शक्ती आहे की ज्या शक्तीमुळेच मला वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करावे लागतात. नारदजी महाराज सांगा, कोणाला वाटेल वराह रूप धारण करावं? वराह म्हणजे चांगला अवतार आहे का? जो विष्ठेला ग्रहण करतो असा अवतार धारण करण्याची कुणाची इच्छा असेल, परंतु तरी देखील मला वराह अवतार धारण करावा लागला, मला नृसिंह अवतार धारण करावा लागला. आता नृसिंह म्हणजे खूप सुंदर अवतार आहे का? अर्ध शरीर मनुष्याचं आणि अर्ध शरीर पशुचं, परंतु तोही अवतार मला धारण करावा लागला. एकदा तर घटना अशी घडली की मला घोड्याचं मुख लागलं, माझं स्वतःचं मुख त्या ठिकाणी न राहता मला घोड्याचं मुख लावलं. आता सांगा, शरीर माणसाचं आणि घोड्याचं मुख हे चांगलं दिसणार आहे का? तरी देखील मला ते रूप धारण करावं लागलं. माझी इच्छा नसताना मला हे अवतार धारण करावे लागलेले आहेत. कारण काय आहे? मी स्वतंत्र नाही, माझ्यावरही कार्य करणारी एक शक्ती आहे. तुम्हाला माहित आहे, जेव्हा दैत्य तुमच्या मागे लागले तेव्हा तुम्ही ही आराधना करत होते शक्तीची. या गोष्टी तुम्ही विसरलेला आहात का? नारदजी महाराज, मी स्वतंत्र नाही, मी परतंत्र आहे. हे ऐकून त्या ठिकाणी सूतजी महाराज जेव्हा ही कथा शौनकादिक ऋषींना सांगत होते त्यावेळी शौनकादिक ऋषी म्हटले, महात्मन वेदव्यासजींना मुलगा कधी झाला, कसा झाला हे नंतर सांगा, आधी सांगा की श्रीहरी विष्णूला घोड्याचं मुख कधी लागलं, कसं लागलं, आधी याची कथा तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगायला लागले, जेव्हा देवतांना काही ज्ञानाची प्राप्ती करायची होती आणि पुढे काय करायचं आहे, काय करू नये हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं होतं, त्यावेळेस सगळे देव श्रीहरी विष्णूला भेटण्यासाठी क्षीरसागराकडे येऊ लागले. येत असताना त्यांनी भगवान महादेवाला सोबत घेतलं आणि जेव्हा भगवान महादेवाच्या सोबत सगळे देव भगवान श्रीहरींना भेटण्यासाठी निघायला लागले त्यावेळेस त्यांनी बघितलं की भगवान श्रीहरी विष्णूंनी
दैत्यांबरोबर युद्ध केल्यानंतर फार थकलेले होते आणि थकल्यानंतर ज्या धनुष्याने त्यांनी युद्ध केलं होतं तेच धनुष्य त्याची प्रत्यंजा न काढता तो धनुष्य उलटा ठेवला, खाली बसले आणि त्या धनुष्याच्या प्रत्यंचेवर त्या दोरीवर मान ठेवून थोड्या वेळ निद्रा करण्यासाठी श्री हरी विष्णू त्या ठिकाणी निद्रिस्त झाले. जेव्हा सर्व देव आले आणि सर्व देवांनी भगवान श्री हरी विष्णूंना निद्रा करताना बघितलं त्यावेळी सगळे देव विचार करू लागले की आता श्री हरी विष्णूंची निद्रा कशी भंग करायची. कारण निद्रा भंग करणं हे एक प्रकारचं पाप आहे. सगळेजण म्हणू लागले हे कार्य कोण करेल, आम्ही हे कार्य करणार नाही, देवाची निद्रा भंग आम्ही करणार नाही. भगवान विष्णू थकलेले आहेत, परंतु थकल्यानंतर काही क्षणामध्ये भगवंताला निद्रिस्त व्हायचं होतं म्हणून भगवंताने प्रत्यंचा न काढता त्याच धनुष्याच्या प्रत्यंचेवर स्वतःची मान ठेवलेली होती. त्यावेळेस ब्रह्मदेवाकडे सगळ्यांनी बघितलं की ब्रह्मदेव तुम्ही तर विष्णूचे पुत्र आहात, त्यांच्या नाभीतून कमल आणि कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली. मग असं करा, तुम्ही जवळचे आहात, तुम्ही पुत्र आहात, तुम्ही काहीतरी कार्य करा. ब्रह्मदेव हे सृष्टी निर्माण करणारे आहे म्हणून ब्रह्मदेवाने दीमक म्हणजे बुरशीला निर्माण केलं. सूक्ष्म जीव आहे आणि त्या जीवाला, त्या बुरशीला, त्या दीमकला सांगितलं की तुम्ही ज्या प्रत्यंचेवर, ज्या दोरीवर भगवान परमात्म्याने मान टाकलेली आहे त्या दोरी जवळ तुम्ही जा आणि ती दोरी त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न करा. एकदा की ती दोरी तुटली आणि भगवंताच्या मानेला हिसका बसला की डोळे उघडतील आणि त्यांची निद्रा भंग होईल, ते जागे होतील. म्हणून ते कार्य त्या ठिकाणी त्या दीमकला देण्यात आलं, त्या बुरशीला देण्यात आलं. त्यावेळेस त्या छोट्याशा जीवाने त्या ठिकाणी सांगितलं की देवाची निद्रा भंग मला करायचं आहे आणि जर कुणाचा निद्रा भंग केला तर हे पाप फार मोठं पाप आहे. बघा काही वेळेस काही लोक, छोट्या बुद्धीचे लोक वाईट कार्य करत असताना मोठमोठ्या सिद्धांताचं वर्णन करतात, परंतु जेव्हा त्यांना कोणी प्रलोभन दिलं त्यावेळेस सगळे सिद्धांत बाजूला ठेवून मग नको ते कार्य करायला तयार होतात. म्हणून त्यांना छोट्या बुद्धीचे लोक म्हटलं जातं. त्या दीमकने सांगितलं निद्राभंगम कथाचेदो दाम्पत्यो प्रीतिभेदन शिशु मातृविभेदश्च ब्रह्मत्या समं स्मृतम्. जर मी भगवान परमात्म्याची निद्रा भंग केला तर मला ब्रह्महत्येचं पातक लागेल, म्हणून हे कार्य चुकीचं आहे, मी निद्रा भंग करणार नाही. आता खरोखर कोणाला झोपेतून उठवल्यानंतर मनुष्याला पाप लागतं, पण केव्हा? जर एखादा व्यक्ती एसटी मध्ये बसलेला असेल, त्याचं उतरण्याचं गाव आलं आणि तरी तो झोपलेला असेल, मग अशा स्थितीमध्ये त्या व्यक्तीला जर जागवलं की तुझी गाडी चालली किंवा तुझं गाव मागे चाललंय तर आपल्याला पाप लागेल का? विद्यार्थी झोपलेला आहे, शाळेमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळेस त्या मुलाला झोपेतून उठवल्यानंतर पाप लागत नाही. म्हणजे काही परिस्थितीमध्ये योग्य कार्य जर आपण करत असणार तर कुणाची निद्रा भंग केल्यानंतरही पाप लागत नाही. कथेमध्ये बसले, भरपूर जेवण करून आले, श्री बालाजीचा प्रसाद खाऊन आले. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे जिलेबी, ला म्हणजे लाडू. आणि येथेच बालाजीचा प्रसाद खाऊन आल्यानंतर जर कुणाला डुलकी लागली, निद्रा देवींनी कृपा केली, अशा स्थितीमध्ये जर आपण धक्का लावून कुणाला उठवलं आणि छोटीशी बारीक चिमटी घेतली तर पाप लागणार. म्हणजे काही परिस्थितीमध्ये कुणाला झोपेतून उठवलं तरी पाप लागत नाही. जेव्हा ही गोष्ट ब्रह्मदेवाने समजून सांगितली त्यावेळेस त्या छोट्याशा प्राण्याने होकार दिला, पण म्हटले त्याच्याने माझा फायदा काय? ब्रह्मदेवाने सांगितलं याच्यानंतर जेव्हा ही यज्ञ होईल, यज्ञाच्या आजूबाजूला जी ही सामग्री पडलेली असेल, सांडलेली असेल, त्याच्यावर आता याच्यानंतर तुमचा अधिकार.
आता जेव्हा ही गोष्ट मिळाली त्यावेळेस लगेच निद्राभंग करायला तो जीव तयार झाला. म्हणजे आधी मोठमोठे सिद्धांत सांगणारा व्यक्ती जर स्वार्थाची वेळ आली तर तो सगळे सिद्धांत बाजूला ठेवतो आणि स्वार्थ करायला लगेच तयार राहतो. त्यावेळेस सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो तयार झालेला. आणि जेव्हा त्या प्रत्यंचेवर चढलेले आहेत आणि त्या प्रत्यंचेला त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस ती दोरी अचानक जोरात तुटलेली आणि ती दोरी तुटल्याबरोबर भगवान श्री हरी विष्णूची मान त्या ठिकाणी कापली गेली आणि जोरात त्या ठिकाणी मस्तक निघालं आणि क्षीरसागरामध्ये जाऊन पडलं. जसं भगवान श्री हरी विष्णूचं मस्तक क्षीरसागरामध्ये जाऊन पडलं. हाहाकार झालेला आहे. सर्व देवता व्याकुळ झाले. त्या ठिकाणी समुद्र सुद्धा उद्विग्न झालेला आहे. पृथ्वी कंपायमान झालेली. जलचर अतिशय व्याकुळ झालेले आहे. वायू प्रचंड रूपाने त्या ठिकाणी वाहू लागलेला आहे. पर्वतांचे शिखर सुद्धा कंपायमान झालेले आहे. सर्व देव आणि देवता भयभीत झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये आपण काय करायचंय? जर सृजन शक्ती जर पालन शक्ती नाहीशी झाली तर संपूर्ण जगतामधल्या जीवांचा विनाश होईल. अशा स्थितीमध्ये कुणाला शरण जायचंय? त्यावेळेस सगळे देवता मनामध्ये विचार करू लागले की भगवान परमात्म्याची जी शक्ती आहे ती पुन्हा आणण्यासाठी भगवान परमात्म्याला जीवन प्राप्त होण्यासाठी आपण देवी भगवतीची आराधना केली पाहिजे. म्हणून सगळे देव मिळून देवी भगवतीची आराधना करू लागलेले आहेत. हो भवानी कृपा कीजिए, मां भवानी कृपा कीजिए, मां भवानी कृपा कीजिए, मां भवानी कृपा कीजिए. Yeah.
आपण जेव्हा देवी भगवतीची आराधना केली, देवी भगवतीची आराधना केल्यानंतर साक्षात देवी भगवती प्रकट झालेली आहे. देवी भगवती प्रकट झाल्याबरोबर देवी भगवतीने सर्व देवांना दर्शन दिलं आणि सर्व देवांना सांगितलेलं आहे की ही क्रिया जी घडलेली आहे ही माझ्या इच्छेने घडलेली आहे. भगवान विष्णूचं मस्तक जे आहे ते शरीरापासून वेगळं झालेलं आहे. ही घटना माझ्या इच्छेने घडलेली आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी काहीही दुःख मानून घेऊ नका. भगवान श्रीहरीचं विष्णू जे मस्तक आहे ते धडापासून वेगळं का झालेलं आहे याचे दोन कारण सांगण्यात आलेले आहेत. म्हणले जेव्हा क्षीरसागरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू शयन करत होते आणि देवी लक्ष्मी चरण सेवा करत होते, देवी लक्ष्मी चरण सेवा करत असताना देवी भगवतीच्या इच्छेने तामसी शक्तीने लक्ष्मीमध्ये प्रवेश केला आणि जेव्हा लक्ष्मीच्या सुंदर अशा देहाकडे बघितल्यानंतर भगवान विष्णू व्यंगात्मक हास्य करू लागले. हसण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ओरिजिनल हसणं वेगळं, दुसऱ्यांना अपमानित करण्यासाठी हसलेलं वेगळं, व्यंगात्मक हास्य वेगळं. हसण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा भगवान श्री हरी विष्णू व्यंगात्मक हास्य करू लागले देवी लक्ष्मीकडे बघितल्यानंतर देवी लक्ष्मीला क्रोध उत्पन्न झाला, कारण तामसी शक्तीने प्रवेश केलेला होता. जोपर्यंत रजो आणि तमोगुण नाही तोपर्यंत मनुष्य कधीही पाप कर्म करत नाही. त्याला काम, क्रोध, लोभ, मोह कोणतेही त्रास देत नाही. परंतु रजो आणि तमोगुणामुळे क्रोध उत्पन्न होतो आणि तामसी शक्तीचा परिणाम देवी लक्ष्मीला क्रोध उत्पन्न झाला आणि देवी लक्ष्मीने लगेच श्री हरी विष्णूंना शाप दिला की माझ्या मुखाकडे बघून तुम्ही व्यंगात्मक हास्य करत आहेत, ज्या मुखाने तुम्ही हसतायत तुमचं ते मुख राहणार नाही, ते धडापासून वेगळं होईल. आता सांगा, लक्ष्मी स्वतःच्या पतीला कधीही शाप देणार नाही. पण ही घटना का घडलेली आहे त्याच्या मागे दुसरं कारण सांगितलेलं आहे. म्हणतात की एक हयग्रीव नावाचा राक्षस होता. हयग्रीव राक्षस हा कसा उत्पन्न झालेला होता तर त्याचं शरीर जे आहे ते मानवाचं होतं आणि मुख जे आहे ते घोड्याचं होतं. जेव्हा तो हयग्रीव ऋषी मुनींच्या आश्रमाच्या बाजूने जाऊ लागला त्यावेळेस त्या आश्रमाच्या बाजूने जात असताना साधू संत ऋषी मुनी हे बीज मंत्राचा उपदेश त्या ठिकाणी करत होते, बीज मंत्राचा उच्चार करत होते. आणि त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाने तो बीज मंत्र कानाने ऐकून घेतला. अरीम हा बीज मंत्र ऐकल्यानंतर त्याने विचार केला की याच शक्तीमुळे ऋषी मुनी साधू संत काहीही करू शकतात, त्यांच्यामध्ये सगळी शक्ती निर्माण होते. मग त्या मंत्राचा उपदेश, तो मंत्र जो आहे त्या मंत्राचा मी का आराधना करू नको, म्हणून त्या हयग्रीव राक्षसाने ह्रीम या बीज मंत्राचा त्या ठिकाणी उच्चार करायला सुरुवात केली आणि हजारो वर्ष त्या ठिकाणी 1000 वर्षपर्यंत तप केलं. त्या तपाचा परिणाम काय झाला की साक्षात देवी आदी माया शक्ती जी आहे ती आदी माया शक्ती प्रकट झालेली आहे. ज्याने ज्या मंत्राचा उच्चार केला त्याला त्या मंत्राद्वारे जे पाहिजे आहे ते प्राप्त होत असतं. जसं देवी भगवतीचेही अनेक मंत्र आहेत. आपण बघितलेला आहे सरस्वती मंत्र, लक्ष्मी मंत्र, गायत्री मंत्र, राधा मंत्र, दुर्गा मंत्र. ज्या मंत्राचा जप केला त्या मंत्राच्या प्रमाणे तशा पद्धतीची सिद्धी मानवाला प्राप्त होते. सौभाग्याची जर प्राप्ती करायची असेल तर सौभाग्य प्राप्त करून घेण्यासाठी देवी लक्ष्मीला जर रोज कुंकू वाहिला आणि सौभाग्य प्राप्तीसाठी मंत्र जाप केला तर स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होत असते. ती शेवटपर्यंत सौभाग्यवती राहत असते. असे अनेक मंत्र आहेत. जसं देवतांनी सुद्धा मंत्र जाप केला होता देवी प्रकट होण्यासाठी. आपण 2 मिनिटं त्या मंत्राचा जप करूया. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः श्रीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षमारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु क्षमारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मेघारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मेघारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु सौभाग्यरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु सौभाग्यरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जगदंबा माता की ज्याच्या जीवनामध्ये शांती नाही त्याने देवी भगवतीची उपासना करत असताना फक्त शब्द बदलायचा आहे शांती रूपेण संस्थिता ज्याला सौभाग्याची प्राप्ती करून घ्यायची असेल फक्त एकच शब्द वेगळा टाकायचा या देवी सर्वभूतेषु सौभाग्य रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्ते ज्याला लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असेल लक्ष्मी म्हणजे श्री फक्त शब्द बदलायचा आहे या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ज्याच्या शरीरामध्ये शक्ती नाही ज्याला शक्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल या देवी सर्वभूतेषु
शक्ती रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। ज्याला बुद्धी नाही त्याने देवी भगवतीची आराधना करत असताना या देवी सर्वभूतेषु मेधारूपेण संस्थिता किंवा बुद्धी रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। ज्याला ज्याची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने या मंत्राचा जप जर केला तर देवी भगवती ज्या मंत्राचा जप केला तशा पद्धतीने त्या ठिकाणी कृपा करत असते। ह्रीम या बीजाचा जेव्हा उच्चार केला 1000 वर्ष तप केलं देवी भगवती त्या ठिकाणी प्रकट झालेले आहे आणि देवी भगवतीने विचारलं सांगा वरम ब्रूयात काय देऊ। त्यावेळेस हयग्रीवाने सांगितलं की हे मा मला अजर अमर व्हायचंय, मला मृत्यू कधीही यायला नको। देवी भगवतीने सांगितलं असं जगामध्ये कोणीही नाही ज्याला मृत्यू येत नाही, कारण मृत्यू हे जीवनातलं परम सत्य आहे। जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे। जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च। जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, दुसरा काहीतरी वर मागून घ्या। त्यावेळेस हयग्रीवाने दुसरा वर मागून घेतला हे मा जर द्यायचंच असेल तर माझा मृत्यू हयग्रीवापासूनच झाला पाहिजे, दुसऱ्या कोणाच्याही हातून माझा मृत्यू व्हायला नको। देवी भगवती तथास्तु म्हटल्या आणि तथास्तु म्हटल्यानंतर देवी भगवती अंतर्धान झाल्या। आता हा हयग्रीव नावाचा दैत्य जो आहे त्याने ब्रह्मदेवाकडचे 4ही वेद चोरून नेले, वेगवेगळ्या प्रकारचे उत्पात करू लागला, त्रैलोक्यामध्ये हाहाकार करू लागला, सगळ्यांना त्रस्त करू लागला। अशा दैत्याचा वध होणं फार महत्वाचं होतं, फार गरजेचं होतं। मग त्याच्यासाठी असा कोणता हयग्रीव पाहिजे की ज्यांच्या हातून त्या हयग्रीव दैत्याचा वध होईल, की ज्याचं मुख घोड्याचं असेल। म्हणून देवी भगवतीने हे कार्य करण्यासाठी श्रीहरी विष्णूंना निवडलं आणि म्हणून देवी भगवतीच्या इच्छेने श्रीहरी विष्णूंची मान ही प्रत्यंचेच्या दोरीने कापली गेली। मुख जे आहे ते क्षीरसागरामध्ये पडलं, धड त्या ठिकाणी आहे। त्यावेळेस देवी भगवतीची आराधना केल्यानंतर देवी भगवतीने त्या ठिकाणी देवशिल्पी विश्वकर्मा यांना बोलावलं। जेव्हा देव कार्य करायचं असेल त्या वेळेस देवशिल्पी विश्वकर्माची त्या ठिकाणी सगळ्यांनी आराधना केलेली होती। जेव्हा देवशिल्पी विश्वकर्मा त्या ठिकाणी आले, विश्वकर्माच्या द्वारे भगवान श्रीहरी विष्णूंना घोड्याचं मुख लावलं गेलं। बोला विश्वकर्मा भगवान की देवशिल्पी विश्वकर्मा भगवान की देवशिल्पी विश्वकर्मा भगवान की। विश्वकर्माच्या द्वारे शक्तीच्या कृपेने आधी माया शक्तीच्याच इच्छेने भगवान श्रीहरी विष्णूंना घोड्याचं मस्तक लावलं गेलं आणि भगवान श्रीहरी विष्णू हयग्रीव भगवान परमात्म्याच्या रूपाने त्या ठिकाणी प्रकट झाले। बोला हयग्रीव भगवान की जय, भगवान की जय, भगवान की जय। जेव्हा हयग्रीवाच्या रूपाने त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू जे आहे त्यांच्यामध्ये प्राणांचे संचार झाले, अशा स्थितीमध्ये भगवान हयग्रीव श्रीहरी विष्णू यांचं युद्ध राक्षस हयग्रीवाबरोबर झालं आणि राक्षस हयग्रीवाबरोबर युद्ध झाल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू रूप हयग्रीवाने राक्षस हयग्रीवाचा वध त्या ठिकाणी केलेला आहे आणि सगळ्या देवतांचं जे संकट आहे ते कायमचं दूर झालेलं आहे। त्याच्यासाठी देवी भगवतीची आराधना देवतांनी केली म्हणून हे कार्य त्या ठिकाणी सिद्ध झालं। याच्यानंतर त्या ठिकाणी जे शौनकादिक ऋषी आहेत ते सूतजी महाराजांना विचारतायत की देवी भगवतीने जसं देवतांना तारलेलं आहे तसं अजून कोणत्या राक्षसांचा उद्धार देवी भगवतीच्या इच्छेने झालेला आहे। ब्रह्मदेव जे आहेत ते कोणत्या राक्षसांना बघून पळून गेलेले होते की ज्यांना देवी भगवतीने तारलेलं आहे, ते
तेही आम्हाला सांगा। तत्पूर्वी त्याच देवी भगवतीने तुम्हा आम्हालाही तारलं पाहिजे या संपूर्ण संसारामधून, म्हणून आपण देवी भगवतीची आराधना करणार आहोत। म्हणून पाय मोकळे करण्यासाठी सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय। तारा हे तारा आम्ही लावलो होतो पहिले। जरा पावले खेळा म्हणा, इकडे बघताय बोला। सगळ्यांनी नृत्य करायचंय। देवी भगवतीच्या शक्तीचा परिणाम, देवी भगवतीने हयग्रीव नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी श्री हरी विष्णूंच्या द्वारे हयग्रीवाचा वध केला। पुन्हा एकदा श्री हरी विष्णूंना स्वमुख त्या ठिकाणी निर्माण झालं आणि भगवान श्री हरी विष्णू क्षीरसागरामध्ये जाऊन स्थित झाले। याच्यानंतर शौनकादिक ऋषींनी सूतजींना विचारलं, महाराज सांगा की ब्रह्मदेव कोणत्या दैत्यांना घाबरून पळायला लागले होते आणि त्याच्यानंतर देवी शक्तीने त्यांना कशा पद्धतीने त्या संकटातून वाचवलं, ते दैत्य कोण होते याचंही वर्णन करून सांगा। त्यावेळेस सूतजी महाराज म्हणतायत, जेव्हा महाप्रलय काल झाला, महाप्रलय काल झाल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू शेष शय्येवर योग निद्रेमध्ये झोपलेले होते। योग निद्रेमध्ये झोपलेले असताना बराचसा कालावधी व्यतीत झाला आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या दोनही कानांमधून दोन दैत्य निर्माण झाले। एक आहे मधु आणि दुसरा आहे कैटभ। निद्रेतून मधु आणि कैटभ निर्माण झालेले आहे, कारण निद्रा हा विषय रजो आणि तमोगुणी आहे। निद्रा करणं हे सत्वगुणी समजलं जात नाही, निद्रा ही क्रिया रजो आणि तमोगुणी आहे। जेव्हा जीवात्म्याने रजो आणि तमोगुणाचा स्वीकार केला जातो त्यावेळेस रजो आणि तमोगुणामुळे राग आणि द्वेषासारखे विकार मनुष्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होत असतात। मधु आणि कैटभ कोण आहे? मधु आहे राग आणि कैटभ आहे त्या ठिकाणी विकार आहे, द्वेष आहे। अंतःकरणामध्ये राग आणि द्वेष केव्हा उत्पन्न होतं? जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपली स्तुती केली, चांगलं काही बोललं, तर ते चांगलं आपली स्तुती ऐकल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अनुराग म्हणजे मधु निर्माण होतो। आणि एखाद्या व्यक्तीने आपला द्वेष केला आणि आपल्याला सांगितलं की तुम्ही फार वाईट आहे, तुमच्यामध्ये हे दुर्गुण आहे, तुम्हाला कधीही चांगलं येत नाही, तुमच्या मुखातून चांगलं वगैरे वगैरे जेही आपल्यामध्ये वाईट असेल नसेल, समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला बरं वाईट बोललं तर त्या बरं वाईट ऐकल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होतो, म्हणजे कैटभ। हे मधु आणि कैटभ केव्हा निर्माण होतात? जेव्हा मनुष्य रजो आणि तमो गुणामध्ये असेल। जर व्यक्ती सत्वगुणी असेल आणि सत्वगुणी व्यक्तीला कुणी कसाही त्रास दिला तरी देखील त्याच्या अंतःकरणामध्ये कोणताही राग द्वेष काहीही निर्माण होत नाही, कारण त्याचा सत्वगुण त्याला कोणत्याही प्रकारचा क्रोध उत्पन्न होऊ देत नाही, कोणत्याही प्रकारचा द्वेष उत्पन्न होऊ देत नाही। शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः सुखे दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो। मनुष्याचा अपमान करा, मान करा, त्याला रथात बसून मिरवणूक काढा किंवा त्याचा अपमान करा तरीही त्याला राग किंवा द्वेष उत्पन्न होत नाही, जर मनुष्याचा अंतःकरण सत्वगुणी असेल। परंतु जर आपल्यामध्ये रजो आणि तमोगुण असेल तर बाकीचे विकार जे आहेत ते लवकरात लवकर आपल्यावर निर्माण होत असतात। भगवान परमात्मा योग निद्रेमध्ये होते आणि भगवान परमात्म्याच्या कानातून मधु आणि कैटभ निर्माण झालेले आहे। कानातूनच का निर्माण झालेले आहे? कारण कानातून चांगलं ऐकलं जातं आणि कानानेच वाईट ऐकलं जातं। कानाने स्तुती ऐकतोय आणि कानानेच आपण निंदा ऐकतोय। ही स्तुती आणि निंदा ज्यावेळेस कानांनी ऐकतो त्यावेळेस कानाच्या द्वारे राग आणि द्वेष म्हणजे मधु आणि कैटभ निर्माण होत। जेव्हा हे मधु कैटभ निर्माण झाले त्यावेळेस त्या मधु कैटभाने संपूर्ण जगताला जलमय बघितलं, कारण प्रलय काल झाल्यानंतर संपूर्ण जगत हे जलमय झालेलं असतं।
जिकडे तिकडे त्यांनी जलच बघितलं, कुठेही पृथ्वी नाही, कुठेही भूमी नाही, भूभाग नाही. आणि त्याच्यानंतर त्यांना ऐम हे बीज ऐकायला आलं. जेव्हा त्यांनी ऐम हे बीज ऐकलं, कारण भगवान श्रीहरी विष्णूच्या श्वासातून भगवान श्रीहरी विष्णू भगवतीची आराधना करत होते, शक्तीची आराधना करत होते. आणि अशी योग निद्रेची आराधना करत असताना, योग निद्रेमध्ये असताना ऐम हे बीज जेव्हा त्यांना ऐकायला आलं, त्या बीजाचा परिणाम त्या ठिकाणी त्या मधु आणि कैटबाने ऐम या बीजाचा मंत्रोच्चार केला. आणि हजारो वर्ष तप केल्यानंतर, शक्तीची उपासना केल्यानंतर शक्तीला प्रसन्न करून घेतलं. त्या देवी भगवतीला प्रसन्न केल्यानंतर वरदान मागितलं अमरतेचं. कारण प्रत्येकाला एकच इच्छा असते की मला मृत्यू यायला नको. प्रत्येकाला भय आहे मृत्यूचं. आणि जो रजो आणि तमोगुणी आहे त्यालाच मृत्यूचं भय असतं. जे सत्वगुणी आहे त्यांना मृत्यूचं भय कधीही नसतं. कारण त्यांना जगातलं सत्य माहीत पडलेलं असतं की मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. आणि मृत्यू देहाची होते, मृत्यू आत्म्याची कधीही होत नाही. छंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः. आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, भिजवू शकत नाही, मारू शकत नाही, तोडू शकत नाही. कारण आत्मा अमर आहे. तो भगवान परमात्म्याचा अंश आहे. ईश्वर अंश, जीव अविनाश, चेतन अमल, सहज सुख राशी. भगवान ईश्वराचा अंश म्हणजे आत्मा आहे. आणि त्या आत्म्याला कधीही मृत्यू नाही. मृत्यू जर असेल तर ती मृत्यू शरीराला आहे. म्हणून सत्वगुणी व्यक्ती, ज्ञानी व्यक्तीला कधीही मृत्यूचं भय नसतं. मधु आणि कैटबाला मृत्यूचं भय होतं, म्हणून वरदान काय मागताय? अमरतेचं. सगळ्या दैत्यांनी आराधना देवाची केल्यानंतर जेव्हा देव प्रसन्न झाले त्यावेळेस पहिलं वरदान अमरतेचं. परंतु कुणीही अमरतेचं वरदान आजपर्यंत दिलेलं कोणत्याही देवाने कोणालाही दिलेलं नाही. कारण ब्रह्मदेवालाही आयुष्य आहे निश्चित. तेवढं आयुष्य झालं की ब्रह्मदेवही समाप्त होणार. सर्व जगतामध्ये सगळ्यांना शेवटचा दिवस आहे. अवतार म्हणजे जे देवांचे अवतार आहेत त्यांनाही एक निश्चित आयुष्य आहे. त्यांचाही कधीतरी शेवट आहे. रामकृष्णाधिक अवतार या ठिकाणी झाले, परंतु तेही चिरकाल पर्यंत थांबले नाही. त्यांनी हे निश्चित आयुष्य त्या ठिकाणी जगले आणि स्वस्थानावर निघून गेले. म्हणून अमरतेचं वरदान मागितलं, परंतु मधु आणि कैटबाला अमरतेचं वरदान दिलं नाही. म्हणले दुसरं वरदान माग. त्यावेळेस मधु आणि कैटबाने शक्तीकडून वरदान मागितलं, मैया आमची एकच इच्छा आहे की आम्हाला आमच्या इच्छेने मृत्यू आला पाहिजे. आमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा आम्हाला मृत्यू आला पाहिजे. कारण त्यांनी विचार केला की आपण स्वतः असं कधीही समजणार नाही की मला मृत्यू यायला पाहिजे, म्हणजे आपण अमर झालो. म्हणून त्यांनी जेव्हा हे वरदान मागितलं, देवी भगवतीने त्या ठिकाणी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिलेला. देवी भगवती अंतर्धान झाली. मधु आणि कैटब
यांनी देवी भगवतीची आराधना केली, ते कानातून प्रकट झालेले आहे। याचा अर्थ आपल्या कानातून मधु आणि कैटभ जर निर्माण होऊ द्यायचे नसतील तर मनुष्याने आपल्या श्रवणेंद्रियांना चांगलं ऐकवलं पाहिजे, श्रवण भक्ती केली पाहिजे। जर कानातून आपण सत्संग श्रवण केलं, चांगलं काही श्रवण केलं, तर चांगलं श्रवण केल्यानंतर भक्ती नामस्मरण भजन वगैरे श्रवण केलं तर कानातून कधीही राग आणि द्वेष निर्माण होणार नाही, मधु आणि कैटभ निर्माण होणार नाही। आणि ज्याचे कान चांगलं काही ऐकत नसतील, गोस्वामी तुलसीदासजींनी अशा व्यक्तीच्या कानांनाही नाव ठेवलेले आहेत। गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत, जिन हरि कथा सुनहि नहीं गाना, 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 जिन हरि कथा सुनहि नहीं गाना। राम सिया गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणताय, ज्यांच्या कानांनी कधीही हरिकथा श्रवण केलेली नाही, भगवत कथा श्रवण केलेली नाही, श्रवण रंध्र ही भवन समान, त्याचे कान कसे आहेत, जसे नागोबाचे बीळ आहेत। म्हणून प्रत्येक अवयवाकडून परमार्थ घडला पाहिजे। नाथ महाराजांनी तर बरंच वर्णन केलेलं आहे, ज्याने परमार्थ केला नाही, ज्याने भजन केलं नाही, ज्याच्या मुखाने भक्ती केली नाही। नाथ महाराजांना जेव्हा राग आला, शांती ब्रह्म नाथ महाराजांना, त्यावेळेस नाथ महाराजांनी शिव्या दिलेल्या आहे, काय माय गेली होती हरिने मुखासी। कोण म्हणतंय? नाथ महाराज म्हणताय, शांती ब्रह्म नाथ महाराज। भक्ती विन पशु कशासी वाढला, सटवीने नेला कैसा नाही। पाचवीलाच नेला पाहिजे होतं याला। राग येतो संतांना की एवढा सुंदर देह भगवान परमात्म्याने दिलेला आहे, आणि एवढा सुंदर देह दिल्यानंतरही आपण या भगवान परमात्म्यासाठी काहीही करत नाही। उलट आपण म्हणतो देवाने काही आमचं चांगलं केलं। जर कुणाच्या घरी गेलं तर बरेच लोक म्हणतात, महाराज हे घर ना मी बांधले, ही शेती दिसते ना मी कमावलेलं आहे, काहीच नव्हतं आमच्याकडे, सगळं आम्ही केलेलं आहे। म्हणजे चांगलं केलं असेल तर आम्ही केलेलं आहे, वाईट केलं तर कुणी केलंय? देवाने केले। म्हणजे वाईट काही घडलं तर लगेच देवाला दोष देतात। म्हणून हा सुंदर नर देह दिलेला आहे, याच्यापेक्षा भगवान परमात्म्याने काय केलं पाहिजे? कुणाला भगवंताने डोळे दिलेले नाही, कुणाला कान दिलेले नाही, कुणाला मुख दिलेले नाही, कुणाला पाय दिलेले नाही, कुणाला हात दिलेले नाही, कुणाला बुद्धी दिलेली नाही। पण भगवान परमात्म्याने आपल्याला सर्व अवयव दिलेले आहेत। आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करण्याची पात्रता आणि शक्ती दिलेली आहे। विशेष म्हणजे देवाने मानव आपल्याला बनवलेलं हे फार महत्वाचं। आपल्याला मानव बनवलेलं हे महत्वाचं, कारण मानव देह मिळाल्यानंतरच मनुष्याला भजन करता येतं, भक्ती करता येते। याच देही घडे देवाचे भजन,
आणि काही ज्ञान नाही कोठे. भजन आहे, भक्ती जी आहे ती या देहामध्ये आल्यानंतरच करता येते. इतर देहामध्ये भजन करता येत नाही, भक्ती करता येत नाही. म्हणून आपल्याला देह मिळाल्यानंतर आपण आपल्या सर्व अवयवांचा उपयोग 24 तासामधून कमीत कमी 10-15 मिनिटं तरी देवाला दिले पाहिजे. देव असं कुठेही म्हटले नाही की कामधंदे सोडून द्या आणि मग माझं भजन करत बसा. असं देवाने कुठेही कोणालाही म्हटलेलं नाही. जेही आपलं कार्य चालू आहे त्याच्यामध्येच आपल्याला भजन करायचंय, परमार्थ करायचंय. कामामध्ये काम, काही म्हणा, काही सोडायची गरज नाही. म्हणून ज्याच्या कानांनी सात्विक गुण प्रदान केलेले असतील किंवा घेतलेले असतील त्याच्या कानातून मधु आणि कैटभ म्हणजे राग आणि द्वेष निर्माण होत नाही. राग आणि द्वेष जे आहे त्यांनी जेव्हा भगवतीची आराधना केली त्या ठिकाणी इच्छा मृत्यू मागून घेतलेले देवी भगवती अंतर्धान झाल्या आणि मधु कैटभाने जेव्हा त्या ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली की आता आपल्याला कुणाबरोबर तरी युद्ध करायचंय, कुणाशी युद्ध करायचंय. रजो आणि तमोगुणी व्यक्ती कधीही चांगलं करत नाही, वाईटच करत असतो. म्हणून युद्धाची इच्छा अंतकरणामध्ये आणि दिसले नाभी कमलामधून असलेले ब्रह्मदेव कमळावर बसलेले. जेव्हा ब्रह्मदेवाला बघितलं युद्ध करण्यासाठी गेले, हे ब्रह्म चला आमच्या बरोबर युद्ध करा. या ठिकाणी ब्रह्मदेव भयभीत झाले आणि ब्रह्मदेव पळायला लागले. ब्रह्मदेव धावत पळत श्रीहरी विष्णूंच्या जवळ आले आणि जसे श्रीहरी विष्णूंच्या जवळ आले श्रीहरी विष्णूंची आराधना करू लागले. प्रभू तुम्ही जागृत व्हा, उठा. परंतु श्रीहरी विष्णूंची आराधना केल्यानंतरही श्रीहरी विष्णू जागे होत नव्हते. त्याचं कारण योग निद्रेमध्ये आहेत. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की योग निद्रेमध्ये भगवान श्रीहरी विष्णू आहेत. म्हणून ब्रह्मदेवाने योग निद्रेची आराधना करायला सुरुवात केलेली आणि जशी योग निद्रेची आराधना केलेली आहे श्रीहरी विष्णूंच्या शरीरामधून योग निद्रा जशी बाहेर पडली, योग निद्रा बाहेर पडल्याबरोबर जाग आली आणि श्रीहरी विष्णूंना जेव्हा जाग आलेली डोळे उघडले. विष्णूंनी विचारलं ब्रह्मदेवाला, हे ब्रह्मा का भयभीत आहात, कोणतं संकट आलेलं आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, प्रभू 2 जे दैत्य आहेत तुमच्या कानातून ज्यांची उत्पत्ती झालेली आहे, ज्यांचं नाव आहे मधु आणि कैटभ, ते युद्ध करण्यासाठी माझ्या जवळ आलेले आहेत. प्रभू दया करा आणि त्या दुष्टांचा तुम्ही संहार करा. भगवान श्रीहरी विष्णू जे आहे ते उठून उभे राहिलेले आणि भगवान श्रीहरी विष्णूने मधु आणि कैटभाबरोबर युद्ध करायला सुरुवात केलेली. भगवान श्रीहरी विष्णू मधु आणि कैटभाबरोबर युद्ध करतायत. युद्ध चालू असताना कधी विष्णू खाली पडतायत, कधी मधु आणि कैटभाला खाली पाडतायत. अतिशय भयानक असं युद्ध 5000 वर्षपर्यंत झाले. हे युद्ध चालू असताना एकटे भगवान श्रीहरी विष्णू आणि युद्ध दोघांबरोबर चालू आहे. हे युद्ध जेव्हा दोघांबरोबर चालू आहे त्यावेळेस मधु बरोबर युद्ध चालू असताना कैटभ आराम करून येतात आणि कैटभाबरोबर युद्ध चालू असलं की मधु आराम करून येतात. एक आराम करतायत, एक युद्ध करतायत, पुन्हा एक जण आराम करतोय, पुन्हा युद्ध करताय. परंतु इकडे भगवान परमात्मा एकटेच लढतायत आणि बराच कालावधीपर्यंत युद्ध केल्यानंतर सुद्धा मधु आणि कैटभ मारले जात नाही. अशा वेळेस श्रीहरी विष्णूंच्या लक्षात आलेलं आहे की निश्चितच यांचा मृत्यू का होत नाही, कारण शक्ती यांच्या बरोबर कार्य करते. विना शक्तीचं हे माझ्या समोर टिकू शकत नाही. कोणती शक्ती यांना मदत करते म्हणून डोळे बंद करून स्मरण केलं. भगवान श्रीहरी विष्णूंच्या लक्षात आलं की देवी भगवतीचं यांना वरदान आहे इच्छा मृत्यूचं. म्हणून भगवान श्रीहरी विष्णूने युद्ध बंद केलं आणि युद्ध बंद केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हटले, या युद्धामध्ये अधर्म होतोय,
धर्म कसा होतोय की इकडून मी एकटाच युद्ध करतोय आणि तिकडून दोघं जण तुम्ही युद्ध करतायत। युद्धाचा नियम आहे की एकाने एकाशीच युद्ध केलं पाहिजे आणि तुम्ही दोघही जण जेव्हा एक जण युद्ध करतोय तेव्हा एक जण झोपून येतो, आराम करून येतो। मधु युद्ध करत असला की कैटब आराम करून येतो आणि कैटब युद्ध करायला आला की मधु जाऊन आराम करून येतो। पण मला आराम करायला टाइमच मिळाला नाही। मधु आणि कैटब म्हटले, हे विष्णू जा तुम्ही ही आराम करून या, मग नंतर बाकीचं युद्ध करू। भगवान विष्णू आराम करण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आलेले आहेत स्वस्थानावर आणि आल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंनी देवी भगवतीची आराधना केलेली आहे। देवी भगवतीची आराधना करणारे श्री हरी विष्णू देवी भगवतीला म्हणताय, हे मा प्रकट व्हा आणि या दोघांचा वध कसा होईल याचा उपाय तुम्ही मला सांगा। जेव्हा विष्णूंनी देवी भगवतीची आराधना केली त्यावेळेस आराधना केल्यानंतर देवी भगवती त्या ठिकाणी प्रकट झालेल्या आहेत आणि देवी भगवतीने श्री हरी विष्णूंना सांगितलं की हे विष्णू, मी यांना वरदान दिलेलं आहे की यांना इच्छेने मृत्यू येईल आणि हे स्वतःच्या मृत्यूसाठी तयार होण्यासाठी मी यांची बुद्धी भ्रमित करते, कारण बुद्धी रूपी देवी भगवती आहे। आपण आत्ताच ऐकलं, या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मी त्यांच्या बुद्धीला भ्रमित करेल आणि जेव्हा त्यांच्या बुद्धीला भ्रमित करेल त्यावेळेस तुम्हीच त्यांच्याकडून वरदान मागून घ्या त्यांच्या मृत्यूचं। म्हणून त्या ठिकाणी देवी भगवती एका बाजूला स्थित झालेले आहेत, युद्ध करण्यासाठी विष्णू उभे राहिलेले आहेत। पुन्हा एकदा मधु आणि कैटबाचं युद्ध श्री हरी विष्णूंबरोबर सुरू झालेलं आहे आणि जेव्हा युद्धाला प्रारंभ झालेला आहे, बराच वेळ युद्ध केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू म्हणतायत, बंदय कहे त्रास होतोय मला बोलायला। भगवान श्री हरी विष्णूने मधु आणि कैटबाला सांगितलं की तुम्ही अतिशय शूरवीर आहात, बलवान आहात। तुमचं शूरवीर धैर्य बघितल्यानंतर मला असं वाटतंय की तुम्ही माझ्याकडून काहीतरी वरदान मागून घ्या। मधु आणि कैटब त्या ठिकाणी विचार करू लागले की आम्ही श्रेष्ठ आहोत आणि विष्णू कनिष्ठ आहे, कनिष्ठाकडून काय आपण वरदान मागायचं। म्हणून मधु आणि कैटब यांच्या बुद्धीमध्ये देवी भक्तीने देवी शक्तीने भ्रम निर्माण केला आणि जसा भ्रम निर्माण केला मधु आणि कैटब म्हणू लागले, हे विष्णू तुम्ही आम्हाला वर देऊ नका, आम्हीच तुम्हाला वर देतो, सांगा तुमची काय इच्छा आम्ही पूर्ण करायची। त्यावेळेस भगवान श्री हरी विष्णू म्हटले, जर माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर मला एकच वरदान द्या, तुम्ही देऊ शकतात? म्हटले, हो निश्चित, आम्ही तुम्हाला तथास्तु म्हणतो, सांगा तुम्हाला काय मागायचं। विष्णू म्हटले की माझ्या हातून तुमचा वध झाला पाहिजे, मला एवढंच वरदान पाहिजे। देवी भगवतीने जेव्हा बुद्धी भ्रमित केलेली होती त्याचा परिणाम विष्णूने वरदान मागून घेतलं आणि मधु आणि कैटबाच्या लक्षात आलं की आपल्याच मृत्यूचं वरदान यांनी मागून घेतले। म्हटले, ठीक आहे, आमचा मृत्यू तुमच्या हातून होईल, परंतु तुम्हाला आम्हाला जर मारायचं असेल तर घन पदार्थावर मारावं लागेल, या जलामध्ये तुम्ही आम्हाला मारायचं नाही। त्यांनी विचार केला की जिकडे तिकडे जलच जल आहे, विष्णू आम्हाला मारतील तरी कुठून। भगवान परमात्म्याने जंघा मोठी केली आणि जंघा मोठी केल्यानंतर 4000 कोस पर्यंत शरीर मोठं केलं आणि मांडी मोठी केल्यानंतर मधु आणि कैटबाला त्या मांडीवर घेतलेलं आहे आणि भगवान श्री हरी विष्णूने मधु आणि कैटबाचा वध केलेला आहे। बोला जगदंबा माता की जय, जगदंबा माता की जय, जगदंबा माता की जय। देवी भगवतीने त्यांच्या बुद्धीमध्ये जाऊन भ्रम निर्माण केला, ज्याचा परिणाम भगवान श्री हरी विष्णूच्या हातून मधु आणि कैटबाचा वध झालेला आहे देवी भगवतीच्या कृपेने। जेव्हा मधु आणि कैटबाचा वध झाला त्यावेळेस भगवान श्री हरी विष्णू आणि सर्व देवांनी मिळून देवी भगवतीची आराधना केलेली आहे, स्तुती केलेली आहे। ब्रह्मा विष्णू शिवजी की